थोरल्या बाजीराव पेशव्यांची समाधी मध्य प्रदेशातील या रावरखेडी या ठिकाणी आहे। नर्मदेच्या काठावर असलेली ही समाधी, खाली नर्मदा नदी वाहते आहे आणि इथेच या महान योद्ध्याने अंतिम श्वास घेतला होता। नर्मदा तीरावर असलेली मराठा साम्राज्यातील सर्वात महान अशा एका योद्ध्याची समाधी रावेरखेडी या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय ही पवित्र अशी समाधी। नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय एका समाधी स्थळावर। ही समाधी आहे मराठा साम्राज्यातील एका वीर योद्ध्याची, एका नेतृत्वाची, एका प्रेमाची। मी असं का म्हणतोय, कारण की ज्या व्यक्तीने 20 वर्षाच्या कालखंडामध्ये, त्याच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही लढाई न हरलेला योद्धा, जो युद्धनीतीमध्ये, जो राजनीतीमध्ये अतिशय निष्णात असा योद्धा होता, त्या योद्ध्याची ही समाधी आहे। आपण आहोत मध्य प्रदेशातील रावेरखेडी, जे नर्मदेच्या किनारी असलेलं एक ठिकाण आहे। मराठी साम्राज्यामध्ये बाळाजी पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवा कोणाला करायचा हा संभ्रम होता, अनेक जण इच्छुक देखील होते। परंतु त्याच कालखंडामध्ये बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र बाजीराव पेशवे, जे बाजीराव नावाने ओळखले जायचे, वयाच्या 20व्या वर्षी यांना बाजीराव करण्यात आलं। वयाच्या 20व्या वर्षी बाजीराव बल्लाळ यांना पेशवेपदाची सूत्र देण्यात आली होती। खरं तर एवढ्या कमी वयामध्ये बाजीरावांना पेशवेपद देऊ नये असा विरोध होत होता, परंतु या विरोधाला झुगारून देखील छत्रपती शाहूंनी 1720 मध्ये पेशवेपदाची सूत्र बाजीरावांकडे दिली होती। 1720 ते 1740 या कालखंडामध्ये बाजीरावांनी साधारणपणे 41 युद्ध केली होती, 1739 पर्यंत। या 41 युद्धांमध्ये एकाही युद्धामध्ये बाजीराव पेशव्याचा कुठेही पराजय झालेला नव्हता। मग ती लढाई पोर्तुगीजांविरुद्धची असो, निजामाविरुद्धची असो, किंवा छत्रसाल राजासाठी केलेली लढाई असो, हे समाधी स्थळ आपल्याला खूप काही सांगून जातंय। महाराष्ट्रातून आपण अनेक किल्ल्यांची धरोहर पाहिलेली आहे, अनेक ठिकाणी आपण समाध्या पाहिलेल्या आहेत, परंतु ही जी समाधी आहे ही आगळी वेगळी समाधी आहे। या ठिकाणी आल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीये। कारण बाजीराव पेशवे जे होते त्यांच्याकडे नेतृत्व गुण होते, परंतु युद्धनीतीमध्ये ते अत्यंत कुशल होते। 20 वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये निजामाला त्यांनी झुकवलं होतं, त्याचबरोबर पोर्तुगीजांना सुद्धा दूर ठेवलं होतं। असं म्हणतात की जर यांचा अल्पवयामध्ये मृत्यू झाला नसता बाजीराव पेशव्यांचा, थोरल्या बाजीराव पेशव्यांचा, तर मराठी साम्राज्य अजूनही खूप विस्तारलं असतं। मराठ्यांनी साम्राज्य अटक पासून तर कटक पर्यंत नेऊन पोहोचवलं होतं। तत्कालीन कालखंडामध्ये 1720 ते 1740 या कालखंडामध्ये अनेक स्थित्यंतर घडत होती, अनेक घडामोडी घडत होत्या। छत्रपती शिवरायांचा मृत्यू झालेला आहे, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा वध झालेला आहे, अनेक घडामोडी घडत आहेत। आणि त्याच दरम्यानच्या कालखंडामध्ये एक बदल होतोय, नेतृत्वात बदल होतोय।
महाराष्ट्रामध्ये 2 गाद्या निर्माण झाल्या होत्या तत्कालीन कालखंडामध्ये. एक कोल्हापूरची गादी असेल आणि दुसरी सातारची गादी असेल. छत्रपती शाहू महाराजांनी विश्वास दाखवला आणि बाजीराव बाजीरावाकडे पेशवे पदाची सूत्र दिली. असं म्हणतात की बाजीराव पेशव्यांना युद्ध नीतीमध्ये खूप मोठं कर्तृत्व आणि खूप मोठं कसब होतं. छत्रपती शाहूंना कुणीतरी विचारलं होतं, एका बाजूला 1 लाखाचं सैन्य असेल आणि एका बाजूला बाजीराव असेल तर तुम्ही कोणाला निवडाल? त्यावेळेस छत्रपती शाहूंनी सांगितलं होतं, मी बाजीरावाची निवड करेन. कारण की बाजीराव पेशवा जे होते त्यांनी अल्पवयामध्ये दाखवलेलं कर्तृत्वच एवढं मोठं होतं की ज्या ठिकाणी बाजीराव आहे त्या ठिकाणी समोरच्या शत्रूचा पराभव होणं हे नक्कीच आहे हे ठरलेलं असायचं. मग तो निजाम असो, पोर्तुगीज असो, कोणी असो. आपण पालखेडच्या लढाईबाबत वाचलेलं आहे. भोपाळची युद्ध आपल्याला माहिती आहे. अनेक लढाया आहेत बाजीरावांनी लढलेल्या, 41 लढाया आहेत. परंतु अजून एक गोष्ट आपण चित्रपटांमधून पाहिलेली आहे, या ठिकाणी आवर्जून मला सांगावीशी वाटते. बाजीराव आणि मस्तानी यांच्याबद्दल अनेक चित्रपटांमध्ये सांगितलं गेलेलं आहे की बाजीराव पेशवा हा प्रेमामध्ये वेडा झालेला होता वगैरे. परंतु बाजीराव जर विचार केला, बाजीराव पेशव्यांनी 20 वर्षाच्या कालखंडामध्ये 40 लढाया जिंकलेल्या आहेत. एकाही लढाईत पराभव नाहीये. खूप मोठा परिसर त्यांनी मराठी साम्राज्याच्या अखत्यारीत आणलेला आहे आणि मराठी साम्राज्यावर त्यांनी आपला वचक ठेवलेला आहे. अशा कालखंडामध्ये त्यांना खरं या गोष्टींसाठी वेळ असेल का? मला तरी तसं वाटत नाही. बाजीराव पेशव्यांची 2 लग्न झाली होती. पहिला विवाह त्यांचा झाला होता काशीबाईंबरोबर आणि दुसरा विवाह झाला होता बुंदेलखंडच्या छत्रसाल राजाची कन्या मस्तानी हिच्या बरोबर. मस्तानी दिसायला सुंदर होतीच हे आपण ऐकले असेल, वाचलं असेल. अनेक चित्रपटांमधून सुद्धा ते दाखवलं गेलंही असेल. परंतु मस्तानी जेवढी सुंदर होती तेवढेच सुंदर बाजीराव देखील होते असं म्हटलं जातं. असं म्हणतात की ज्यावेळेस निजाम आणि बाजीराव पेशवे यांची भेट होणार होती त्यावेळेस निजामाच्या घरातील स्त्रियांनी सांगितलं होतं की आम्हाला देखील बाजीरावाला पाहायचं आहे. कारण ते मर्दानी सौंदर्य होतं, ते एका योद्ध्याचं सौंदर्य होतं. बाजीराव पेशवे देखील तेवढे सुंदर होते. परंतु एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगतो, मस्तानी या नुसत्या दिसायला सुंदर नव्हत्या, त्या युद्धनीतीमध्ये तलवारबाजीमध्ये सुद्धा निष्णात होत्या. छत्रसाल राजा याने ही कन्या बाजीराव पेशव्यांना देऊन टाकली होती, म्हणजे विवाह लावून दिला होता. तत्कालीन कालखंडामध्ये 1 पेक्षा अधिक विवाह केले जायचे, कारण की राज्याचा विस्तार असेल, राज्यामध्ये शांतता ठेवून असेल, या गोष्टींसाठी हा विवाह केला जायचा. परंतु मस्तानी या युद्धनीतीमध्ये अगदी निष्णात होत्या, या नक्कीच आहे. अशा या बाजीराव पेशव्यांची समाधी या ठिकाणी आहे. आपण जर कधी महेश्वरला आलात किंवा ओंकारेश्वरला आलात, ओंकारेश्वर वरून आपण ज्यावेळेस महेश्वरला जातो त्यावेळेस रस्त्यातून थोडंसं आतमध्ये रावेरखेडी नावाचं गाव आहे, नर्मदा तटावरच आहे. या नर्मदा तटावर असणाऱ्या या समाधीला आपण येऊन नक्की नमन करा आणि या ठिकाणी येऊन बाजीराव पेशव्यांच्या या समाधीचं दर्शन देखील घ्या. असं मानलं जातं की या समाधीमध्ये याच ठिकाणी बाजीराव पेशव्यांचं दहन करण्यात आलं होतं आणि त्यांच्या जी रक्षा आहे, अस्थी आहे, त्या रक्षा या समाधीमध्ये ठेवलेल्या आहेत असं मानलं जातं. या समाधीचं निर्माण बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेरचे जे सिंधिया घराणं आहे त्या सिंधिया घराण्याने या समाधीचं निर्माण केला होता आणि त्यांच्या कालखंडापासूनच ही छत्री, त्याचबरोबर या ठिकाणी राहण्यासाठी छोट्या खोल्या, ज्याला आपण देवड्या देखील म्हणतो, परंतु या खोल्या आहेत, यांचं निर्माण या ठिकाणी केलं गेलं होतं.
या ठिकाणी महाराष्ट्रातील फारसे काही पर्यटक भेट देताना दिसत नाही, तर महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील पर्यटकांनी आणि ज्यांना प्रेरणा घ्यायची आहे त्यांनी या ठिकाणी भेट देणं अत्यंत गरजेचं आहे. जय शिवराय. श्रीमंत बाजीराव पेशवे, थोरले बाजीराव पेशवे यांची ही रावरखेडी या ठिकाणी असलेली ही समाधी आहे, जी ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी ही बनवलेली समाधी आहे. या ठिकाणी पर्यटक फारसे नाही आहेत. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं आपण तर नर्मदा नदी आहे. या नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर अखेरचा श्वास घेतला होता त्यांनी, म्हणून त्यांची समाधी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. ज्यावेळेस थोरले बाजीराव पेशवे उत्तरेच्या दौऱ्यावर होते, उत्तरेच्या कामकाजामध्ये व्यस्त होते, त्यावेळेस त्यांनी त्यांचं साम्राज्य या ठिकाणी होतं. माळवा प्रांतामधलं हे रावेरखेडी नावाचं गाव होतं आणि 1,00,000 सैन्यासह या ठिकाणी त्यांनी डेरा दाखल झाले होते. याच ठिकाणी त्यांना उष्माघाताचा खूप त्रास होऊ लागला. त्या कालखंडामध्ये फार काही सोयीसुविधा नव्हत्या, औषधोपचार उपलब्ध नव्हते. कदाचित फारसा उपाय होऊ न शकल्याने वयाच्या 40व्या वर्षी या महान योद्ध्याने या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला होता. त्या महान योद्ध्याची ही समाधी श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांची हे समाधीस्थळ आणि या समाधीस्थळाशेजारी वाहणारी ही विस्तीर्ण अशी नर्मदा नदी, याच नर्मदेच्या काठावर हे समाधीस्थळ आहे.